गेली 30 वर्ष मी राणे साहेबांबरोबर काम करतोय. माननीय खासदार आमचे नेते राणे साहेबांबरोबर काम करतोय पक्षाचं. आणि गेली 5 वर्ष मी या शहराचा स्वीकृत सदस्य, स्वीकृत नगरसेवक म्हणून राहिलो. आणि आता 5 वर्ष मी कणकवली भाजपचा शहर अध्यक्ष आहे. मी गेल्या 15-20 वर्षात या ठिकाणी रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. मग रक्तदान शिबिर असो किंवा आणि कुठल्याही रुग्णांना कधी अपरात्री आले तरी माझा फोन कायम चालू असतो आणि मी त्या रुग्णांना मदत करत असतो. त्याचबरोबर मी क्रीडा क्षेत्रात यंगस्टर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने या कणकवली शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आम्ही चालू करतो आणि त्याचा मी या यंगस्टर मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे. तसेच या रिक्षा कणकवलीतील या रिक्षा व्यावसायिकांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असतो, कारण त्यांचा सुद्धा मी अध्यक्ष आहे आणि त्यांच्या अडीअडचणीला मी कायम धावून जातोय. आणि आता तुम्हाला एक सांगतो, वार्ड क्रमांक 14 मध्ये गेली 15 वर्ष विरोधी नगरसेवक होता. त्यांनी आज आमच्या वार्डात जर फिरला तर तुम्हाला समजेल त्या 15 वर्षात त्या नगरसेवकांनी काही काम केलं नाही आहे. रस्ते नाही आहेत. मी शहर अध्यक्ष झाल्यापासून, समीर नलावडे नगराध्यक्ष झाल्यापासून या जळकेवाडी म्हणजे माझ्या वार्डच्या जळकेवाडी वाडीत या ठिकाणी मशानभूमीसाठी मी प्रयत्न केला. ते मशानभूमीचं काम चालू आहे. डांबरीकरण होतं त्याचं सुद्धा काम चालू आहे. आम्ही नगराध्यक्ष समीर नलावडे यांना विनंती केली आणि त्यांनी ते मंजूर केलं. मी ज्या जनतेला वार्ड क्रमांक जनतेला मी एकच विनंती करतोय, एक संधी देऊन मला बघा. मी जे या वाडीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत. माननीय पालकमंत्री नितेशजी राणे असतील, राणे साहेब असतील, खासदार राणे साहेब असतील आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या आशीर्वादामुळे मी 100% या ठिकाणी मी नगरसेवक होणार. त्याबद्दल काही मनात शंका ठेवण्यासारखं काम नाही. आणि मी चांगलं काम करून या वार्डाचा नावलौकिक 14 नंबरचा नावलौकिक कणकवली शहरात चांगलं काम करून मी करेन अशी मी आशा बाळगतो. व लोकांनी मला सुद्धा असे आशीर्वाद देऊन, प्रेम देऊन मला भरघोस मताने विजयी करावं. तसेच आमचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना सुद्धा विजयी करावं. आमची निशाणी आहे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही दोन्ही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि मी नगरसेवक पदाचा उमेदवार या दोघांना विजयी करावे अशी मी विनंती करतो. एक संधी फक्त मला द्या. या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही.